नमस्कार. महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कलाविष्कार आयोजित अभिजात मराठी, अभिमान मराठी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होणार आहे याचा विचार अनेक मंडळी करतायत. आता हा विचार करत असतानाच पुढच्या काळामध्ये आपण अधिक उत्तम रीतीने आपलं कार्य पुढे नेणं खूप गरजेचं आहे. बरं, या सगळ्या काळामध्ये मराठीचा प्रचार प्रसार हा केवळ महाराष्ट्रात, भारतात एवढाच विचार करून चालणार नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर हा मराठीचा प्रचार प्रसार अधिकाधिक प्रमाणात करणं गरजेचं आहे. अर्थात सध्याही या प्रत्येक देशात आपलं स्वतःचं असं काम चालू आहे. आंतरराष्ट्रीय मराठी मंच या मंचाची स्थापना झालेली आहे आणि 17 देशात हे उपसमन्वयक अत्यंत उत्तम रीतीने काम करतायत. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत की एकेका देशामध्ये या मराठीचं काम नेमकं कसं चाललंय. हाँगकाँग मधलं या मराठीचं काम आपल्या समोर आज आपण मांडणार आहोत आणि त्यासाठी हाँगकाँग मधले आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचे उपसमन्वयक मनोज कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. मनोज, स्वागत आहे. नमस्कार उत्तराताई आणि नमस्कार प्रेक्षक हो. चीनच्या उंबरठ्यावरून तुमचं सगळ्यांचं नमस्कार. अगदी. आणि अर्थात चीनच्या उंबरठ्यावरनं मनोज तुम्ही तिकडून स्वागत करताय आणि आम्ही इथून तुम्हाला नक्कीच तुमचं स्वागत स्वीकारतोय. पण त्याचबरोबर आज आंतरराष्ट्रीय मराठी मंचाच्या साथीने आणखी एक व्यक्ती आपल्या सोबत आहेत, ते म्हणजे हाँगकाँगच्या महाराष्ट्र मंडळाचे सचिव अमित वाकडे आज आपल्या सोबत आहेत. अमित, आपलंही स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. जेव्हा आपण हाँगकाँग म्हणतोय तेव्हा हाँगकाँगची सगळी परंपरा जी आहे ना, ती सुद्धा विचारात घेणं गरजेचं आहे. आज मराठी माणूस तिकडे जो एकत्र आलाय, त्या एकत्र येण्याला सुद्धा 60 वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे मला असं वाटतं सुरुवात करताना अमित तुमच्यापासून सुरुवात करीन की ही जी 60 वर्षाची परंपरा आहे, या परंपरेमध्ये मराठी भाषा, मराठी माणूस ह्याच्याशी जोडणाऱ्या नेमक्या काय गोष्टी, नेमके काय उपक्रम तुम्ही आतापर्यंत करत आलात, एक छोटासा आढावा आपल्याला त्याचा घ्यायला आवडेल. चालेल. नमस्कार. महाराष्ट्र मंडळ हाँगकाँग याचा इतिहास साधारण 60 वर्ष मागे जातो आणि महाराष्ट्र मंडळाचा उल्लेख पु ल देशपांड्यांच्या अपूर्वाई मध्ये सुद्धा आहे. त्यांनी जेव्हा 62-63 साली इकडे दौरा केला होता, तेव्हा त्यावेळच्या महाराष्ट्र मंडळाचं आदरातिथ्य आणि अगत्यशीलता याचा त्यांनी उल्लेख केला होता आणि त्याचं कौतुकही केलं होतं. तर तेव्हापासून हा हे चालत आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे बदल होत गेले. त्यावेळेचा काळ वेगळा, त्यावेळेला सुद्धा लोकांनी बरेचसे नाटकं आणि असे उपक्रम साजरे केले होते लोकांना एकत्र आणण्यासाठी. आणि तेव्हापासून गणपती आणि दिवाळी, होळी हे सगळे उपक्रम चालवले जातात. आम्ही आत्ता या क्षणी साधारण 6 उपक्रम चालवतो वर्षातनं. त्याच्यामध्ये मोठे जे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये होळी हा सण असतो, महाराष्ट्र दिन, त्याच्यानंतर आपला गणेशोत्सव आणि दिवाळी, याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांचा सहभाग असतो. आणि टोटल हाँगकाँगमध्ये साधारण 700 लोक आहेत महाराष्ट्रातले आणि 250 ते 300 कुटुंब असतील, असा आकडा आहे. पण आपला उपक्रम कसा असावा की लोकांना सगळ्यांना आपण एकत्र घेऊन येऊ. आणि तुम्हाला हाँगकाँग तर माहितीच आहे, हाँगकाँगमध्ये जास्तीत जास्त लोक बँकिंग किंवा शिपिंग या कॉर्पोरेशन मधून येतात. प्लस आजूबाजूचे जे व्यवसाय आहेत किंवा व्यापारी किंवा त्या वर्गातले लोक असतात, मारवाडी, जे महाराष्ट्रातले असतात, अमराठी असतात, ते सुद्धा आपल्याशी मराठीमधून संवाद साधतात. सो आपल्याकडे अमराठी सुद्धा सभासद आहेत. त्याच्याबरोबर आम्ही जेव्हा सभासदांची नोंदणी करतो तेव्हा आम्ही असं भेदभाव करत नाही की मराठी अमराठी. जे कोणी महाराष्ट्राशी निगडीत असतील त्या सगळ्यांना आम्ही एकत्र घेऊन चालतो. आणि त्याचबरोबर आम्ही बरेचसे उपक्रमही चालवले मागे सुद्धा. त्याच्यामध्ये
काही वर्षांपूर्वी आम्ही स्त्रियांच्या उन्नतीबद्दल एक कार्यक्रम केला होता, की याच्यामध्ये वय मी सावित्री बोलतेय, याच्यामध्ये आमच्या एक सदस्य त्यांनी त्याच्यात एक पात्री नाटक केलं होतं. एवढं कठीण असतं की एक तर ते कोविड काळामध्ये आणि त्यामध्ये व्हेन्यू हॉल मिळणं आणि तिथे ते सादर करणं हे कठीण असतं. त्यामध्ये आम्हाला खूप मदत झाली. ते दिग्दर्शक सुद्धा इकडे होते, त्यांना पॅशन होती मराठी नाटकांची, तर त्यांनी चांगलं नाटक बसवलं आणि एक पात्री नाटक तसे 4 प्रयोग झाले कोविडच्या वेळेला, ते खूप कठीण होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही नवदुर्गा हा कार्यक्रम सुद्धा पुढे नेला. त्याच्यामध्ये आपल्या व्यवसाय क्षेत्रातल्या महिला, ज्या डेंटिस्ट पासून ते लॉयर पर्यंत किंवा डॉक्टर पासून ते क्लर्क किंवा असं जे व्यवसाय किंवा शिक्षिका, विविध व्यवसायातल्या महिला तिथे आल्या. बरोबर. आणि त्यांनी काय काय चॅलेंजेस फेस केले, त्यांनी कसं त्या परिस्थितीला लढाई देऊन पुढे गेल्या आणि त्यांनी तसं त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती केली, त्याचं आम्ही एक सादरीकरण केलं नवरात्रीच्या वेळेला, म्हणून ते नवदुर्गा असं नाव आहे. मनोज सरांचा त्याच्यात मेन कार्यभाग होता. आणि त्याच्यानंतर आम्ही लहान मुलांचं सुद्धा काही उपक्रम चालवले, जसं ऑनलाईन व्हिडिओ सादरीकरण, जे मराठी पदार्थ असतात त्याला पालकांनी त्यांना मदत करून त्यांनी वेगवेगळे पदार्थ बनवले आणि ऑनलाईन ते सादर केले युट्यूब वरती, आणि आम्ही ते फेसबुक वरती प्रकाशित केले. म्हणजे महिला, मुलं सगळ्यांचा सहभाग हा या सगळ्या कार्यक्रमांमधनं असतो. आणि एक गोष्ट एक महत्वाची असते की आपले सगळे सण, उत्सव, परंपरा आपण सगळीकडेच सगळ्या देशांमध्ये साजरे होताना दिसतात, आणि त्यातून कुठेतरी मराठी संस्कृती पुढे नेण्याचं काम आपण सातत्याने करतोय, आणि हे सगळ्या देशांमध्ये खूप छान पद्धतीने होत आहे, याचा खरंच एक आनंद वाटतो. पण मनोज, मला सांगा की भाषा विषयक कार्यक्रम जे आहेत ते नेमके कशा प्रकारे होत आहेत? हो, हा एक आता अमित जे सगळं म्हणाला तो संस्कृतीच्या दृष्टिकोनात नाही, पण जेव्हा आपण एखादा महाराष्ट्र मंडळाचा विचार करतो किंवा आता आम्ही जो आमचा नवीन मंच आहे तो आंतरराष्ट्रीय मराठी मंच आहे, त्याच वेळी भाषा ह्या विषयाचा भाषेच्या दृष्टिकोनातून विचार होणं महत्वाचं आहे. आणि आता तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, आणि तो दर्जा काय, म्हणजे बरेच जण म्हणतात अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे काय झालं आणि आपण काय केलं पाहिजे, पण तो दर्जा मिळवण्याच्या आधी काय करत होतो आम्ही किंवा करतोय हे तुला सांगतो, मग आपण पुढे जाऊ. तर एक कार्यक्रम आहे तो वाचन मात्रे. आता वाचन मात्रे कार्यक्रमाचं वैशिष्ट्य मला असं वाटलं की एखादा विषय घ्यायचा किंवा एखादा लेखक घ्यायचा किंवा एखादं पुस्तक घ्यायचं, त्याचा अभ्यास करायचा. म्हणजे हाँगकाँगमध्ये राहणारी मराठी माणसं जी 7-8 माणसं एकत्र येतात, अभ्यास करतात आणि त्याच्यावर 90 मिनिटाची संहिता बनवायची. म्हणजे लक्ष्मीबाईंचं स्मृतिचित्र ते आम्ही 90 मिनिटांचं बनवलं, किंवा प्रकाश संत. काही लेखक लोकप्रिय असतात, म्हणजे पु ल देशपांडे किंवा त्यांचे सगळ्याच मंडळात कार्यक्रम होतात, पण काही लेखकांचं उत्कृष्ट साहित्य असलं तरीही परदेशाबाहेर तेवढं त्याची म्हणजे ओळख नसते म्हणा, लोकप्रियता नसते. तर असा लेखक घ्यायचा आणि 90 मिनिटाचा हा कार्यक्रम वाचन मात्रे म्हणून करताना कुठल्याही दुसऱ्या साधनाची मदत न घेता, म्हणजे प्रोजेक्टर, म्युझिक, मंचावर 8 माणसं बसली आहेत, 7-8 माणसं, आणि ते 90 मिनिटं सलग वाचतायत आणि लोक ऐकतात. त्यामुळे जेव्हा कोणी विचारतं की मराठी भाषेचं काय होणार पुढे, ते कार्यक्रम आहे तो म्हणजे आम्हाला तर पूर्ण खात्री आहे का 90 मिनिटं समोर बसलेलं सभागृह पूर्ण भरलेलं आहे आणि 7-8 माणसं फक्त वाचतायत, फक्त. तो हा वाचन मात्रे हा एक झाला, जिथे मग भाषेची अभिजातता आपोआप कळते. बोलतो मराठी नावाखाली शाळा आम्ही मुरादची चालवतो. सुरुवातीला आमच्या ज्या माजी अध्यक्षा होत्या मुग्धारत्न पारखी, त्यांचं एक वैशिष्ट्य, मी ते मुद्दामून का सांगतो, त्या इंग्लिश माध्यमात शिकल्या आहेत, पण मराठीची इतकी आवड आणि मराठी भाषेचं, मराठी साहित्यासाठी म्हणजे आमच्याकडे आम्ही त्यांना त्यासाठी जे काही करायला लागतं त्याच्यात पुढाकार घेऊन त्या करतात. तर बोलतो मराठी शाळा आधी प्रत्यक्ष असायची, कोविड काळात ती ऑनलाईन झाली, त्यामुळे तो एक आहे.
मराठी चित्रपट जेव्हा आणतो तेव्हा ते नुसते चित्रपट 2.5 तास दाखवून थांबत नाही का, त्यामध्ये त्याच्यानंतर चर्चा घडवून आणणं, किंवा त्याच्या म्हणजे जेव्हा आम्ही प्रकाश बाबा त्यांचा आणलेला चित्रपट तेव्हा मग त्यातनं देणगी जमवणं, म्हणजे भाषेचा जेव्हा विचार करताना भाषा म्हणूनही करायचा आणि त्याच वेळेस सामाजिक दृष्टिकोनातनंही करायचा. तर असे भाषाविषयक उपक्रम आम्ही करतो. आणि आणखी एक गोष्ट की काळानुसार आपण कसं बदललं पाहिजे. दिवाळी अंक एक उदाहरण देतो. कोविडच्या काळात काय केलं आम्ही की दिवाळी अंक तर काढायचा आहे, आणि तो कसा काढायचा, तर भारतातल्या काही माझ्या ओळखीच्या 2 शिक्षिका आणि हाँगकाँग मधली माणसं, त्या दोन्ही गटांना एकत्र आणून त्यांच्याकडनं त्यांना लिहितं केलं, आणि नुसतंच लिहितं नाही केलं, मग त्याचे व्हिडिओ बनवले, ऑडिओ बनवले, आणि दिवाळीच्या 5 दिवसात मैत्रबंध, म्हणजे मैत्री ही भारत आणि हाँगकाँग दोन्ही मधल्या लोकांशी मैत्री ही विविध विषयांवरची, असा दिवाळी नॅनो अंक आम्ही त्याला म्हटलेलं, मैत्रबंध हा नॅनो अंक काढला. अशा प्रकारे मला असं वाटतं जर भाषा आणि त्यातली अभिजातता जपण्याचा आपण प्रयत्न केला वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे, तर भाषा निश्चितच टिकून राहील, वाढेल, असं मला वाटतं. नक्की नक्की. आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पण जाईल. कारण जेव्हा तुम्ही लहान मुलांसाठी उपक्रम घेताय किंवा तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे महिलांसाठी उपक्रम घेताय, तेव्हा निश्चितच एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे आपल्या भाषेचा वारसा जाणं ही खूप महत्वाची गोष्ट या निमित्ताने घडतीये. पण या सगळ्या गोष्टीचा एक म्हणून ना केंद्रबिंदू काय आहे, तर आपला महाराष्ट्र, आपली मराठी भाषा. तर या महाराष्ट्राचा गौरव कधी केला जातो तर महाराष्ट्र दिनाला. तर अमित, तुम्ही तिकडे महाराष्ट्र दिन करता का, किंवा महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने काही वेगळे उपक्रम तुम्ही घेता का, त्याबद्दल काही सांगा ना मला. आम्ही महाराष्ट्र दिन हा साजरा करतो इकडे. आणि इकडे कसं असतं, इकडे गव्हर्नमेंटचे काही वेन्यू हॉल्स असतात, खूप छान असतात, अद्ययावत यंत्रणांनी एकदम सज्ज असतात. तेव्हा तिकडे आम्ही वेगवेगळ्या थीम्स घेतो की प्रत्येक वर्षी काही ना काही वेगळी थीम घेऊन त्या थीम वरती नाटक किंवा डान्स किंवा असं नॅरेशन याच्यावरती आम्ही कार्यक्रम बसवतो, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांचा सहभाग घेतो, त्याची प्रॅक्टिस घेतली जाते, आणि मग त्याचं सादरीकरण मे महिन्यात ज्या दिवशी अवेलेबल असेल हॉल त्या दिवशी आम्ही महाराष्ट्र दिन साजरा करतो. त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही दुसऱ्या देशांमध्ये जाऊन सुद्धा महाराष्ट्र दिन साजरा केलेला आहे. काही वर्षांपूर्वी हाँगकाँग महाराष्ट्र मंडळाने सिंगापूर महाराष्ट्र मंडळात जाऊन कार्यक्रम साजरा केलेला. तिकडे सुद्धा आम्ही आमचा झेंडा मिरवून आलेलो आहे. बरोबर बरोबर. आणि मग या सगळ्या उपक्रमाला महाराष्ट्र दिन तिकडे साजरा करताना निश्चितच म्हणतात ना, आपली छाती अभिमानाने भरून येते. तर तसं निश्चितच तुमच्या सगळ्यांच्याच बाबतीत होत असणार. पण या सगळ्याच परंपरेच्या पावलावर पाऊल ठेवून आपण पुढे जात असतो. मनोज, मगाशी तुम्ही म्हणलात तसं की तो काळाप्रमाणे जो बदल आहे तो बदल होणं गरजेचं आहे. आणि आपल्याकडे अगदी पहिल्यापासूनच आपण म्हणतो ना की आपण स्वतः इतरांसाठी सुद्धा काही केलं पाहिजे. एक सामाजिक भान ज्याला म्हणतात ते मुळातच मराठी माणसाकडे आहे. मग तो परदेशात गेलेला असला किंवा भारतात राहिलेला असला तरी ते सामाजिक भान किंवा सामाजिक जाणीव जी आहे ती कुठे मागे राहत नाही आपली. तर मनोज, त्या दृष्टिकोनातनं सामाजिक भान ठेवून मराठी भाषेसाठी किंवा मराठी माणसांसाठी असे काही प्रयत्न झालेत का? हा एक आणखी महत्वाचा मुद्दा आहे. काय होतं का, मंडळ म्हटलं का सांस्कृतिक, हळदी कुंकू आणि विविध गुणदर्शन एवढ्यापुरतं मर्यादित न राहता, जेव्हा आपण म्हणतो की आपल्याला मॅच्युरिटी येते, प्रगल्भता येते, आणि ही प्रगल्भता म्हणजे पुढची पायरी की सामाजिक जाण किंवा प्रबोधन. आणि महाराष्ट्राचं आता तू म्हणालीस तसं का समाजाचं प्रबोधन हे महाराष्ट्राने किती वर्ष केलंय आणि देशामध्ये देखील त्यात पुढाकार घेतलेला आहे. त्यामुळे एका पायरीवर आम्हाला ठरवलं का ठीक आहे, आपण हे सांस्कृतिक कार्यक्रम तर करायचेच, करतोच, आणि त्यातनं जी संस्कृती आहे त्याच्या पलीकडे जाऊन काय करायचं. आणि मग इथे एक आणखी गोष्ट सांगतो की काय असतं की प्रबोधन मंडळाचा उद्देश काय, प्रबोधन की पार्टी म्हणजे संमेलन, याच्यावर आमच्याकडे वाद झाले. काही जणांचं मत असतं का नाही का पार्टी म्हणजे काहीतरी चुकीचं आहे, पण तेही लोकांना एकत्र आणणं असतं. पण काही लोकांना प्रबोधन करणं म्हणजे मंडळाची शाळाच बनवणं असं वाटतं.
आणि त्याचा समतोल साधत करणं हे महत्वाचं. तर प्रबोधनाचे विषय काय, तर हाँगकाँगमध्ये मृत्यूपत्र असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणजे आता भारतातही हे होत आहे, पण हाँगकाँगमध्ये जर मृत्यूपत्र नसेल आणि जर काही घटित घडलं तर नंतर जर कुटुंबाला होणारा त्रास, अशा काही केसेस झाल्यावर मृत्यूपत्रावर आधारित आम्ही कार्यक्रम केला. त्याच्यानंतर विद्यापीठातलं शिक्षण, का 12वी नंतर मुलांनी जगभरात वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीत जाताना काय काळजी घ्यावी या विषयावर केला. आता होतं काय, अशा विषयावर एकतर मराठी माणसं एकत्र येतात, हे विषय आपण मराठीतनं बोलल्यावर आपसूक मराठी भाषेतले शब्द लोकांच्या कानावर पडतात. त्यामुळे हा नुसताच मग त्या विषयापुरता मर्यादित न राहता तो मराठी माणसं आणि मराठी भाषा याबद्दलही त्याचे आपसूक त्यात मिसळले जाते आणि भाषेच्या दृष्टिकोनातनं तो एक फायदा असतो की भाषा अशा वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करते. आणि आता त्याच्या पुढे जाऊन तर आता आम्ही म्हणजे आमचे जेव्हा आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पुढे काय करायचं हा विचार करताना एक आता उद्योग क्षेत्र आणि त्यासाठी पुन्हा गरजे मराठी सारखी संस्था जी आहे त्याच्याबरोबर आम्ही काम करतो. त्यामुळे मग उद्योग क्षेत्रातले पुन्हा एकदा तीच कृती होते, वेगवेगळी माणसं, या क्षेत्रातले शब्द, भाषा आणि मराठी भाषेबद्दलचं लोकांना माहिती ही मिळायला लागते. सो समाज प्रबोधन मला तरी वाटतं महत्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळे भाषेचा विकास व्हायला मदत होते. आणखी एक गोष्ट आहे का, मग म्हणजे समाज जर समृद्ध असला तर भाषा ही समृद्ध होत जाते आणि ही जी वेगवेगळी अंग आहेत समाजाची त्याला आपण जर समृद्ध करत गेलो तर त्यावेळेस आपोआप भाषा समृद्ध होईल आणि आपला अभिजातता टिकवण्याला मदत होईल असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. आणि मला असं वाटतं की ही अभिजातता टिकवून ठेवण्यासाठी असे अनेक उपक्रम पुढच्या काळात करता येतील. म्हणजे केवळ शासनाने करावं किंवा त्या पातळीवर ते व्हावं इथपर्यंत नाही, तर आपल्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी सुद्धा आपण ओळखून जाणून ते करू शकतो. अमित, मला तुम्हाला विचारायचं की आता पुढच्या काळामध्ये असे काय वेगळे प्रयोग तुमच्या डोळ्यासमोर आहेत आणि ही आपली अभिजातता टिकवण्यासाठी पुढच्या पिढीला हे कळण्यासाठी तुम्ही काय नेमके पुढचे प्रयत्न करणार आहात? ओके, आता काहीच दिवसानंतर आमच्या इकडे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन होणार आहे. त्याच्यामध्ये काही मुलांनी, मराठी मुलांनी सहभाग घेतला. त्याच्यामध्ये त्यांना एक 10 मिनिटाचा स्लॉट आहे. त्याच्यामध्ये काही ते एक गद्य, पद्य किंवा काही मराठी गाणी असं सादर करायचं आहे. तर हा एक उपक्रम झाला. त्याच्यानंतर आमचा आता एंड ऑफ फेब्रुवारीमध्ये, शेवटच्या काही दिवसांमध्ये एक उपक्रम आहे. तो म्हणजे आता आम्ही मराठी तसंच अमराठी लोकांना सांगतोय तुम्ही उखाणे घ्या, म्हणजे एक व्हिडिओ बनवा, तुमच्या लग्नाचा एक व्हिडिओ बनवा आणि नवरा आणि बायको मिळून दोघांनीही उखाणे घ्यायचे आणि तो व्हिडिओमध्ये सादर करायचा. तर त्या निमित्ताने का होईना लोकांना एक चालना मिळते की आपण मराठीमधले उखाणे, पुन्हा मराठी शब्द ते आठवण करून पुन्हा बोलणं, त्याच्यामध्ये मराठी भाषेचं थोडं नॉलेज पुन्हा वाढतं आणि पुन्हा ते नवीन पिढीला सुद्धा आपोआप पुढे जातं. तसंच अजून उपक्रम म्हणजे हाँगकाँग असा देश आहे की जिथे सगळ्या गगनचुंबी इमारती आहेत, सगळ्या उत्तुंग शिखर असे साधारण 70 ते 75 मजली इमारती असतात आणि इकडे ब्लॉक संस्कृती फार आहे. त्याच्यामुळे पेनेट्रेट करणं, प्रत्येक ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी 3 मुख्य भाग आहेत, एक हाँगकाँग आयलँड, कावलून आणि न्यू टेरिटरीज. तर हाँगकाँग हा आयलँड असल्यामुळे तिकडे बरेचसे बिल्डिंग्स असे व्हर्टिकली जास्त आहेत. तसंच कावलूनला पण तसंच आहे. आणि नवीन जे प्रदेश आता तयार होत आहेत न्यू टेरिटरीज, हे चायनाच्या बॉर्डर जवळ आहेत, उत्तर किंवा पूर्व दिशेला. तर तिकडे काही ठिकाणी इमारती उंच आहेत, काही ठिकाणी असे जिकडे सायकुंग म्हणून एक विभाग आहे तिकडे बिल्डिंग्स एवढ्या उंच करणं अलाउड नाहीये. तर तिकडे अशा सगळ्या ठिकाणी आपले मराठी लोक पसरलेत. आधी जेव्हा सुरुवात झाली तेव्हा हाँगकाँग आणि कावलूनमध्ये जास्त होते लोक, आता हळूहळू पूर्ण हाँगकाँगमध्ये पसरलेत. तर आम्ही काय करतो, एरिया कोऑर्डिनेटर्स ठेवलेले आहेत प्रत्येक एरियामध्ये आणि ते त्यांना काय म्हणतो, त्यांना सामावून घेणं, नवीन लोकांना आपल्या ग्रुपमध्ये सामावून घेणं, याची जबाबदारी त्यांना दिलेली आहे. आणि
त्यांना घेऊन येऊन आम्ही वेगवेगळे उपक्रम सादर करतो. किंवा जेव्हा आम्ही व्हॉट्सअप ग्रुप बनवतो त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही साध्या इन्स्ट्रक्शन्स देतो त्या सुद्धा आधी मराठीमध्ये देतो आणि त्याचं अनुवादन इंग्लिशमध्ये. म्हणजे ज्यांना ऍटलिस्ट हिंदी देवनागरी लिपी आणि मराठी देवनागरी लिपी थोडीफार सेम आहे, तर जे अमराठी लोक आहेत ते सुद्धा थोडंफार वाचून ऍटलिस्ट प्रयत्न करतात. आणि त्याच्यामुळे मराठी भाषेला आपण थोडं दर्जा उंचावतो, प्रमोट करतो. खरं खरं. आणि हे जास्त महत्व आपण दिलं पाहिजे आणि त्या देण्यानेच खरं तर अनेकांपर्यंत ही भाषा पोहोचते. मला वाटतं गणेशोत्सव सुद्धा मोठ्या प्रमाणावर करणं असाही तुमचे काही उद्दिष्ट आहेत मला वाटतं पुढच्या काळात. अगदी थोडक्यात करतो ना गणेशोत्सव, तो मंडळात करतो. ऍक्च्युअली आमचं हिंदू मंडळ जे आहे, हिंदू मंदिर जे आहे, मंडळात नाही मंदिरात, हिंदू मंदिरात. पण त्याचंही वैशिष्ट्य असं आहे का हिंदू मंदिरात गणपती बसवला जातो आणि तो महाराष्ट्र मंडळ 10 दिवस गणपतीची विधिवत स्थापना करण्यापासून विसर्जन करण्यापर्यंत, म्हणजे असं बऱ्याच ठिकाणी 1 दिवसाचा गणपती आणला जातो, पण आमच्याकडे 10 दिवस रोज पूजा असते. तिथे अथर्व शीर्षाचं एकाच वेळी 30-40 जण मिळून पठण करतात आणि त्याचबरोबर मराठी गीतांचा कार्यक्रम. मी मगाशी ज्यांचं नाव घेतलं त्या मुग्धा रत्नापारखी यांचं, की त्यात गेली 12 वर्ष मराठी गाण्यांचा 1.5 तासाचा कार्यक्रम आणि पुन्हा तसंच एक विषय घेतात आणि त्या विषयावर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत गाण्याचा कार्यक्रम करतात. आता त्यात आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे का आतापर्यंत त्याचे जे संयोजक होते म्हणजे त्या ते दाक्षिणात्य होते, साऊथ इंडियन होते, भारतीय. ते आताच हाँगकाँग सोडून गेले, पण इतकी वर्ष ते आमच्या मराठी कार्यक्रमाला संयोजक, मराठी गाण्यांना संयोजक होते ते दक्षिण भारतीय. आणखी एक तर दाक्षिणात्य अजून एक व्यक्ती होती की दरवर्षी ते एक तरी मराठी गाणं या कार्यक्रमात गायचे. आता असं काय आहे, पुढे अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाल्यावर पुढे काय करणार, तर हे जे उपक्रम आहे हे वाढवायचंय. आणि मला असं करायचंय का गणेशोत्सव जो आहे तो जरी मंदिरात असल्यामुळे थोड्या कमी लोकांना सामावता येईल, पण हा मोठ्या प्रमाणावर करून का महाराष्ट्राची 2 मुख्य वैशिष्ट्य 3 म्हणता येतील. एक म्हणजे गणेशोत्सव, गुढीपाडवा आणि शिवजयंती. त्यापैकी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर करायचा. जेव्हा मी शांघायला मराठी मंडळाचा अध्यक्ष होतो तेव्हा तेच केलं. तर शांघायचा गणपतीचा उत्सव हा एक मराठी माणसांची ओळख पटवून देणारी इव्हेंट झाली. ती मला हाँगकाँगला करायची. अजून गुढीपाडव्याला आम्ही शोभायात्रा इथे काढली नाहीये, पण आता बऱ्याच देशांमध्ये ढोल ताशा बरोबर शोभायात्रा काढली जाते. त्यामुळे गुढीपाडव्याची शोभायात्रा काढल्यानंतर मराठी संस्कृतीचं जास्त जाहीरपणे प्रदर्शन करता येणं शक्य आहे. त्यामुळे ते करायचंय. आणि शिवजयंतीसाठी मला कालच माझा अमेरिकेतला मित्र आहे अभिषेक सूर्यवंशी, आपला उपसमन्वयक आहे, त्यांनी सांगितलंय शिवाजी महाराजांवरचं AI च्या मदतीने ऍप त्यांनी बनवलंय आणि ते सगळ्या देशांमध्ये पाठवता येईल. तर त्या ऍपच्या थ्रू शिवाजी महाराजांविषयी इकडच्या लोकांना माहिती सांगायची आहे. तर हे असे काही उपक्रम आमचे पुढच्या काळासाठी आहेत. बघूया. बरोबर. म्हणजे आणखी एक म्हणजे खरं तर या चर्चेतला शेवटचा प्रश्न म्हणता येईल असा विचारायचा आहे. एक म्हणजे आंतरराष्ट्रीय मराठी मंच हा गेली काही वर्ष काम करतो आहे आणि अतिशय उत्तम रीतीने समन्वयाचा धागा जो आहे तो कुठेतरी या तुमच्या म्हणजे उपसमन्वय या तुमच्या नावामध्येच ते समन्वय हा आहे. म्हणजे जसं हाँगकाँगमध्ये आज अमित काम करतायत किंवा त्यांच्यासारखी अनेक मंडळी काम करतायत, तर या सगळ्यांना जोडून ठेवण्याचं समन्वयाचं काम आज आंतरराष्ट्रीय मराठी मंचाच्या माध्यमातून करण्याचं चालू आहे आणि पुढच्या काळातही चालू राहणार आहे. तर मग त्या दृष्टीने भाषा विषयक किंवा मराठी भाषेचा प्रचार प्रसार करणारे आणखी काय उपक्रम आपल्याला पुढच्या काळात घेता येणार आहेत याविषयी आपण काय सांगाल? आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचं म्हणजे गेली 2 वर्ष मराठी विश्व संमेलनात आंतरराष्ट्रीय मराठी मंचाच्या विषयी माहिती देण्याचं सादरीकरण करण्याचं भाग्य मला मिळालं आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय मराठी मंच हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्याचा मूळ उद्देश समन्वय हा आहे. आणि तो समन्वय हा वेगवेगळ्या पातळीवर आवश्यक आहे. जे आतापर्यंत आपण म्हणत होतो ते का मराठी माणसांच्यातही समन्वयाची गरज आहे. कारण काय झालंय आता हाँगकाँगमध्ये काही मराठी माणसं आहेत ती 20 वर्ष राहिलेली आहेत.
त्यामुळे ती नवीन येणारी माणसं आहेत, त्यामुळे त्यांच्यात दुसरा एक मुद्दा त्या मराठी माणसांच्यात येतो तो बोलीभाषा आणि प्रमाण भाषा. कारण आपण प्रमाण भाषेत बोलायचं का बोली भाषेत बोलल्यावर त्याला कमी लेखायचं का त्याला सामावून घ्यायचं. त्यामुळे हा एक महत्वाचा प्रश्न आहे. अभिजाततेचा विचार करताना प्रमाण भाषा लिहिताना महत्वाची असली तरी बोलताना बोलीभाषेचा वापर, आणि बोलीभाषेची विविधता आहे आपल्याकडे, वऱ्हाडीपासून कोकणी, खानदेशी, प्रत्येकात एक जो एक त्याचा गोडवा आहे. त्यामुळे मराठी माणसांना एकत्र आणणं हा एक भाग. त्याच्यानंतर अमराठी आपण काही प्रकल्प सांगितले ते आहेत. त्याच्यानंतर इतर देशात म्हणजे भारतीय नसलेल्या लोकांपर्यंत मराठी पोहोचवणं, आणि चौथं शासनाशी समन्वय. आता उद्याच आमच्या उच्चायुक्तांबरोबर माझी मीटिंग आहे आणि त्यामध्ये आम्ही त्यांच्याकडे काही प्रस्ताव ठेवणार आहे की तुम्ही किंवा शासनाकडून काही आम्हाला मदत मिळेल का, किंवा काय प्रकारे त्यांचा आणि आमचा एकत्रपणे काम करून त्यांचा सहभाग ठेवून काय करता येईल. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या पातळीवरच ही गोष्टी आहेत. पण आता उद्या मला सीजी मॅडमशी तेच बोलायचंय का ह्या गोष्टी आहेत आणि ह्यापैकी मला असं वाटतं का हे करता येईल आणि तुम्ही त्याला सपोर्ट कराल का. आणि आणखी एक गोष्ट, आता अमित म्हणाला तसा की भारताच्या पूर्वेकडचे देश, ज्याला पूर्वबंध नावाचा आमचा गट होता, आम्ही सिंगापूरला जाऊन प्रेझेंट केलं, नंतर 31 डिसेंबरला केलेलं, तर त्या देशांमधल्या मराठी माणसांशी समन्वय साधला. कारण तिथे काय असतं की तुम्ही जर प्रॅक्टिकली बघितलं तर वेळेची सगळ्यांकडे अमेरिकेशी संपर्क साधायचा तर 12 तासाचा फरक असतो. त्यामुळे ह्या देशांशी साधला, म्हणजे जपान पासून ते आता श्रीलंकेपर्यंत. तर मी त्यांच्या संपर्कात आहे. जपान, सिंगापूर, मलेशिया, बँकॉक, कोरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर आणि श्रीलंका, त्यांचा जर गट केला आणि मग मराठी शाळा एकत्र करता येईल का, किंवा कोणा भारतातल्या कोणालाही बोलवलं तर त्यांना एकत्र आपण आणू का. कारण हे सोपं आहे, कारण ही आशियाई संस्कृती आहे. मराठी संस्कृती आम्ही नेहमी आशियाई संस्कृतीचा भाग मानतो. त्यामुळे आशियाई संस्कृतीतल्या ह्या देशांकडे काही उपक्रम करता येतील का, असे वेगवेगळ्या पातळीवर जर आपण मनापासून प्रयत्न केले तर मला असं वाटतं. आणि आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचा उद्देश हाच आहे, एका शब्दात फक्त समन्वय. नवीन प्रकल्प करणं हा एक भाग झाला, पण नवीन प्रकल्पापेक्षाही वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळी माणसं जे प्रकल्प करतायत त्यांना मदत करणं, त्यांना एकत्र आणणं, आणि तो आमचाही उद्देश आहे. आता काही गोष्टी आहेत की मराठी पुस्तकं सर्वांपर्यंत पोहोचवणं. कोणी पुस्तक पेटी करतं, कोणी विश्वविद्यालयांमध्ये पुस्तकं ठेवतो, तर तसेही काही गोष्टी आहेत ज्या पुढच्या काही काळात करायचं ठरवलंय. तर मला असं वाटतं अशा वेगवेगळ्या पातळीवर काम केलं तर आपली मराठीचा झेंडा फडकत ठेवणं तितकंच कठीण. अगदी अगदी खरं आहे मनोज. आणि कसं आहे की प्रत्येक जण आपापल्या पातळीवरनं हे प्रयत्न करतोय. आणि अमित, आज तुम्ही सुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे तुम्हालाही एक लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने ही सगळी कामं चालली आहेत, आणि तुमच्याकडूनही आम्हाला जाणून घ्यायला बरं वाटलं की वेगवेगळ्या पातळीवरनं मराठी माणूस कुठेतरी एकत्र येतोय आणि काम करतोय. मला असं वाटतं की या संपूर्ण मालिकेच्या म्हणजे अभिजात मराठी, अभिमान मराठी, ही मालिका खास अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर जे प्रयत्न चालू आहेत त्यासाठी खरं तर ही मालिका तयार झाली. त्यामुळे अमित, मी समारोपाच्या दृष्टीने तुम्हाला विचारेन की तुम्हाला स्वतःला हे जाणून घेतल्यानंतर या प्रयत्नामध्ये अधिक राहावं या दृष्टीने काय वाटतंय? नाही, हा खूपच छान उपक्रम आहे आणि याच्यामध्ये गुंतून राहिलेलं तर त्याने मराठी भाषा अजून खूपच पुढे जाईल. आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी जर एकत्र काम केलं तर आपण आता माझ्या ते 10व्या क्रमांकावरती आहे भाषा जी मराठी बोलली जाते. आपण त्याला साधारण 5वं आणायचा प्रयत्न करूया पुढच्या काही 10 वर्षांमध्ये. नक्कीच नक्कीच. आणि हे सगळ्यांचे सामूहिक प्रयत्न तुम्ही जे म्हणालात ते खूप महत्वाचे आहे. त्यामुळे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने हाँगकाँग मधल्या सगळ्या मराठी मंडळांना किंवा मराठी मंडळींना सुद्धा मी आवर्जून हे आवाहन करीन की मनोज कुलकर्णी किंवा अमित वाकडे हे एकटे काम करून चालणार नाहीये.
तर सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि सगळ्या मराठी माणसांनी या निमित्ताने एकत्र येऊया आणि आपल्या मराठीचा झेंडा असाच फडकवत ठेवूया. त्यामुळे महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कलाविष्कार आयोजित अभिजात मराठी अभिमान मराठी या कार्यक्रमात रोज एका देशाची सफर आपण करणार आहोत आणि त्या देशामध्ये नेमके मराठी भाषेचे काय प्रयत्न चाललेत हे जाणून घेणार आहोत. त्यामुळे अमित आणि मनोज, आज तुम्ही दोघंही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. 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 नमस्कार. नमस्कार.